तुम्ही आता जो व्हिडिओ पाहिलेला आहे तो व्हिडिओ आम्हाला प्रदीप कुमार पाटील कोल्हापूर यांनी पाठवलेला आहे. ते आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर्स आहेत. तुम्ही या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की कशा प्रकारे त्या दुकानदाराला एक व्यक्ती मारहाण करीत आहे आणि अशी माहिती आलेली आहे समोर की तो एक पोलीस ऑफिसर आहे. तर अशा पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध कशा प्रकारे कारवाई करायला पाहिजे मी या आधी सुद्धा व्हिडिओ बनवलेले आहेत. या दुकानदाराने किंवा या दुकानदाराच्या हितचिंतकाने एक कंप्लेंट मानव अधिकार आयोगाकडे दाखल करायला पाहिजे. ती कंप्लेंट तुम्ही रजिस्टर्ड पोस्टाने लिहून सुद्धा पाठवू शकता. त्याचबरोबर आयोगाच्या साईटवरती जाऊन तुम्ही ऑनलाईन सुद्धा ती कंप्लेंट करू शकता. वकिलामार्फत सुद्धा अशी कंप्लेंट करता येते. या व्यतिरिक्त ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास यांच्या पुढे सुद्धा क्रिमिनल कंप्लेंट केस फाईल करता येते या पोलिसाविरुद्ध. याशिवाय तुम्ही हायकोर्टामध्ये सुद्धा एक रीट पिटिशन फाईल करून या पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध FIR रजिस्टर्ड होण्याकरिता डायरेक्शन्स मागून घेऊ शकता. हायकोर्ट लगेच या पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध FIR रजिस्टर्ड करण्याचे आदेश देऊ शकेल. अशा निर्ढावलेल्या व वर्दीचा दुरुपयोग करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना तुम्ही धडा शिकू शकता. या पोलीस अधिकाऱ्याचे नक्कीच टर्मिनेशन होणार आहे, कारण जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तो प्रत्येकापर्यंत पोहोचलेला आहे. अशी घटना जर तुमच्यासोबत जरी झाली तरी सुद्धा तुम्ही ते व्हिडिओ नक्की जपून ठेवा आणि अशा प्रकारे मी जे सांगितलेले आहे त्याद्वारे तुम्ही कंप्लेंट केस फाईल करू शकता. तुम्ही अशा निर्दयी पोलिसांविरुद्ध तक्रार करून त्यांना तुम्ही त्यांची जागा दाखवून देऊ शकता. त्यांना तुम्ही धडा शिकवू शकता. थँक्यू सो मच. टेक केअर ऑफ युअरसेल्फ.